टॅली ओपन झाल्यावर क्रिएट कंपनी मध्ये जायचं. क्रिएट कंपनी म्हणजे नवीन कंपनी तयार करणं. क्रिएट कंपनीला जायचं, हे भरायचं कंपनीचं नाव अमृत ट्रेडिंग. मेनिंग नेम आपोआप असायचं, कंपनीचं पत्ता काय असेल ते. स्टेट महाराष्ट्र, कंट्री इंडिया, पिनकोड, टेलिफोन, मोबाईल हे सगळं भरायचं. नॉर्मली हे महत्वाचं आहे, कंपनीचं नाव तर द्यावंच लागतं, स्टेट घ्यावं लागतं. कधी त्या स्टेटच्या ऐवजी रिजन असतं, रिजन स्टेट एकच. एवढं भरून एंटर करायचं. आणि कंपनी फायनान्शियल इयर 1 एप्रिलच असतं, हे बदलायचं. 1 एप्रिल. आता फायनान्शियल नवीन वर्ष कधी चालू होतं? 1 एप्रिल. कधी संपतं? 31 मार्च. म्हणून हे फायनान्शियल इयर आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम 1 एप्रिलच ठेवायचं, हे चेक करायचं. एक्सेप्ट कंपनी तयार झाली, नवीन कंपनी क्रिएट केला. हे आपल्याला लागणारे फीचर्स असतात, हे पुढे लागतं. सध्या नको, एस्केप. कंपनी क्रिएट केल्यावर आपण असतो गेटवे ऑफ टॅली मध्ये. क्रिएट आहे, अल्टर आहे, वाउचर टाईप आहे. क्रिएटला जायचं, क्रिएट मध्ये जायचं, लेजर घ्यायचं. आपल्याला खाते तयार करायचे, लेजर्स क्रिएट करायचे. लेजर्स म्हणजे खाते. लेजर इथं दिले नेम आणि इथं नेम आहे, इथं ग्रुप आहे. पहिलं खातं ओनर होतं. ओनर कोण आहे? आकाश. कोणी घ्या, आपण इथं अमृत घेतलं. अमृत केलं. नेम मध्ये ओनरचं नाव. ग्रुप इथं लावायचं. ग्रुप तयार करावं लागत नाही, ग्रुप ऑलरेडी असतात. ग्रुप चॉईस करायचं आपण. कॅपिटल अकाउंट. कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. एंटर एंटर करत जायचं सगळं. एक्सेप्ट येईपर्यंत ओनरचं अकाउंट ओपन झालं. परचेस गुड्स फ्रॉम आम्ही त्यांना माल खरेदी केला. तर परचेस गुड्स अकाउंट, परचेस अकाउंट मध्ये घ्यायचं. हे नेम मध्ये लिहायचं. नेम मध्ये लिहायचं परचेस गुड्स. परचेस अकाउंट. परचेसचं पहिलं अक्षर काय आहे? टी आहे. आता ऍक्च्युली परचेस इथे आहे, त्याचं पहिलं अक्षर प्रेस करायचं. माऊस वापरायचं नाही टॅलीमध्ये. टॅली कीबोर्ड वापरायचं. टी दाबायचं, टीचे लिस्ट येतात, त्यामध्ये निवडायचं परचेस अकाउंट. एंटर करत जायचं. म्हणजे परचेस गुड्स केलं परचेस अकाउंट मध्ये, खरेदी खात्यामध्ये. कोणाकडनं खरेदी केलंय? अमित कडनं. नेम मध्ये अमित अकाउंट. अमित येणार सन्ड्री क्रेडिटर. एस दाबा. सन्ड्री क्रेडिटर म्हणजे आपण त्याला पैसे दिले, म्हणून तो क्रेडिटर आहे. कारण आपण त्याच्याकडनं परचेस केलं, खरेदी केला होता, त्याला आपण पैसे द्यावं लागतात. मग हे काय असतं? मेनिंग डिटेल. आपण आपल्या पार्टीचं पूर्ण नाव, त्याचा पत्ता, तो कुठल्या स्टेटचा आहे, सगळं इथे देता येतं आपल्याला इन्फॉर्मेशन साठी. नेक्स्ट सोल्ड गुड्स टू गणेश. गणेशला माल विकला. सोल्ड गुड्स अकाउंट घ्यायचं. नेम मध्ये सोल्ड गुड्स, माल विकला. ते विक्रीच्या खात्यात जातं, सेल्स अकाउंट. एस प्रेस करा. एस हायलाइट झाले का? हे सेल्स अकाउंट. माल विकलं विक्रीच्या खात्यात. कोणाला विकलेलं आहे? गणेश. गणेश जातं अंडर सन्ड्री डेटर. डेटर म्हणजे येणे. विकला आपण त्याला. गणेश कडनं पैसे यायचे म्हणून तो डेटर आहे. नेक्स्ट लोन टेकन फ्रॉम रमेश. रमेश कडनं कर्ज घेतलं. आता कर्ज म्हणजे कॅश अकाउंट देतो आणि रमेश अकाउंट देतो. रमेश कडनं घेतलं. पण
फक्त रमेश अकाउंट उघडायचंय, कॅश उघडायचं नाही. आता टॅलीमध्ये कॅश अकाउंट ऑलरेडी असतं बाय डिफॉल्ट पहिल्यापासून. परत ओपन करायला गेलं तर नेम ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून येतं. ऑलरेडी आहे टॅली कॅश अकाउंट. फक्त रमेशचं खातं उघडायचं. रमेश लोन लायबिलिटी घेतलं म्हणजे देणे आहे. लायबिलिटीचा अर्थ देणे. लोन गिवन टू अजय, अजयला लोन दिला म्हणजे कॅश दिला. कॅश उघडायचं का? फक्त अजय दिलं तर लोन्स ऍज ऍडव्हान्सेस असेट्स मध्ये. एक्सेप्ट साठी कंट्रोल ए प्रेस केले तरी चालतं. शॉर्टकट आहे. तिथे दिलं कुठला अकाउंट कशा दिला. लोन फ्रॉम सोलापूर बँक. आता कर्ज कुणाकडे घेतला? बँकेकडून. सोलापूर बँक. बँककडनं लोन घेतलं तर बँक ओसीसी ओडी घ्यायचं. कुठलं पण घ्यायचंच आहे. व्यक्तीकडनं घेतलं तर लायबिलिटी घ्यायचं. बँककडनं घेतलं तर ओडी घ्यायचं. परचेस शेअर. शेअर्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट. शेअर्स नेम मध्ये आय प्रेस करा. इन्व्हेस्टमेंट. ऑल डिपॉझिट. टेलिफोन, ऑफिस, गोडाऊन हे असं तिन्ही वेगळं वेगळं उघडायचं. टेलिफोन डिपॉझिट हे डिपॉझिट असेट्स मध्ये येतं. कारण डिपॉझिट परत मिळतं आपल्याला. कंट्रोल हे डायरेक्ट एक्शन. गोडाऊन साठी डिपॉझिट दिलं असेल तर गोडाऊन डिपॉझिट असेट्स. ऑफिस साठी दिलं असेल डिपॉझिट तर ऑफिस डिपॉझिट. हे सगळं डिपॉझिट असेल. स्टॉक ऑफ गुड्स. स्टॉक इन हँड मध्ये. स्टॉक ऑफ गुड्सचा अर्थ काय? इयर एंडिंगला शिल्लक असलेलं माल. वर्षाच्या शेवटी 31 मार्च पर्यंत ते घ्यायचं स्टॉक इन हँड मध्ये. ऑल असेट्स. मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर सगळं सेपरेट सेपरेट घ्या. असं घेऊ नका. फर्निचर कॉमन मशिनरी वेगळं वेगळं घ्यायचं. फर्निचर हे काय फिक्स्ड आहे. स्थिर मालमत्ता. फर्निचर, मशिनरी हे आपण स्वतःच्या वापरासाठी घेत आहोत. विकत आहोत आपण. स्वतःच्या वापरासाठी जे आपण घेत आहोत ते फिक्स्ड असेट्स असतं. स्थिर मालमत्ता. हे सर्व आपण घ्यायचं. बँक अकाउंट. सेव्हिंग, एफडी करंट. बँकेत पैसे भरला आपण. बँक सेव्हिंग हे घ्यायचं बँक अकाउंट मध्ये. बँककडनं लोन घेतलं तर ओडी घ्यायचं. बँक मध्ये खातं उघडलं, पैसे जमा केले तर बँक अकाउंट घ्यायचं. ऑल एक्सपेन्सेस. डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये काय फरक आहे? जो ट्रेडिंग खर्च असतो ते डायरेक्ट असतो. फॅक्टरी खर्च, माल तयार होताना येणारा खर्च. माल तयार झाला येणारा खर्च इनडायरेक्ट. सॅलरी, पेड एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. रेंट. फक्त रेंट लिहिलं तर प्रॉब्लेम येतो. लिहायचं पुढं रेंट पेड असं लिहायचं. कारण रेंट रिसूट पण असतं. काय तिथे लिहायचं पुढं. रेंट पेड येतं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पण समजा रेंट मिळालं तर रेंट रिसिव्ह असेल तर इन्कम मध्ये घ्यायचं का? इन्कम फायदा झाला की आपला. म्हणून ते पुढे घ्यावं लागतं. आता फक्त मी डिस्काउंट दिलं तर मला कळणार आहे का डिस्काउंट दिलं का? नाही तर पुढे घ्यावं लागतं. दिलंय. दिलंय म्हणजे खर्च आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. दिलं तर खर्च. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तेच डिस्काउंट मला मिळालं. डिस्काउंट रिसिव्ह मिळालं तर इन्कम. म्हणजे सर्व एक्सपेन्स इनडायरेक्ट. आणि जर वेजेस आलं तर डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये घ्यायचं. वेजेस, ऑक्ट्रॉय हे कशात येतं? हे सगळं डायरेक्ट. असं हे खातं उघडायचं आपल्याला.